चिकन आणि भात रेसिपी साहित्य फार कमी लागते। आता हे चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून अर्धा तास ठेवले होते आणि मग असे शिजवून घेतले तेलातच। आणि भातासाठी 2 पळी तेल। ते शिजलेले तुकडे ते असे फक्त असे मॅश करून घ्यायचे, हाताने केले तरी चालतात। तेल टाकले, आता बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हळद टाकायची, मोठी वेलची, दालचिनीचे तुकडे, लवंग, तमालपत्र, मिरे, आलं लसूण पेस्ट, मॅश केलेले चिकनचे तुकडे आणि पाणी यात ओतायचं। आणि पाणी पातळच असतं। थोडंसं मीठ, चिकन शिजताना मीठ जर टाकलं असेल जास्त तर कमी जास्त बघून टाकायचं। कोथिंबीर आणि रशाला उकळी आली। आता इंद्रायणी तांदूळ एक पेलाभर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। दुसरं कोणतंही तांदूळ चालतं, पण इंद्रायणी तांदळाला मूळचीच चव असते, त्यामुळे जास्तीची चव वाढते या रेसिपीला। आता एक 10-12 मिनिटं शिजवूया आणि थोडं शिजू दे। आणि पण मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं मी ते आता ॲड केलं आहे। भात जरा शिजवताना जर लागणारच पाणी होतं ते। 1 चमचा तुपात जिरे फोडणी दिली। आता हे अळणी भातावर तडका द्यायचा। अळणी भात तयार। अळणी भात हा रसरशीतच असतो, थोडंसं पाणी जरासं मी आटू दिलं।